श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। सर्व पदार्थी समत्व, या लागी आकाशासी गुरुत्व, असंगत्व अभेदत्व, निर्मळत्व जाणोनी। आकाश सर्व वस्तूंशी समभाव ठेवणारे आहे, ते असंग अभेद्य आणि निर्मल आहे हे जाणून मी त्यास गुरु केले। विषमीय सोनी समत्व, संगीय सोनी असंगत्व, भेदू करिता अभेदत्व, या लागी गुरुत्व आकाशा। ते विषमात असून सम, संगात असून असंग आणि भेद केला तरी अभेद्य असते, म्हणून त्याला गुरुत्व दिले। वैर सर्पा मुंगुसासी, आकाश दोहीचे हृदयवासी, वैर निर्वैरता आकाशासी, ते स्थिती योगियासी पाहिजे। साप आणि मुंगूस या दोघांचे वैर आहे, पण आकाश त्या दोघांच्याही हृदयात राहते। आकाश वैराला निर्वैरच समजते। योग्याची स्थिती ही अशीच असली पाहिजे। तेणे आकाश दृष्टांते, ब्रह्मभावे आपण याते, योगी देखिजे पुरते, व्यापकत्वे आपुल्या। त्या आकाशाच्या दृष्टांतानेच योग्याने आपल्याला ब्रह्मभावाने पूर्ण व्यापक पहावे। ब्रह्म समन्वये पाहता पाही, स्थावर जंगमांच्या ठाई, तिळभरी वाढी रीती नाही, आपण पै पाही कोंदला। ब्रह्मैक्य रूप होऊन पाहिले की स्थावर आणि जंगम या सर्वात आपणच भरून राहिलो आहोत, आपल्याशिवाय उणीपुरी तिळभरही जागा नाही असे तो जाणतो। आकाश सर्व पदार्थी असे, परी असे हे सर्वांसी न दिसे, तेवी दृश्य द्रष्टा अतीत दशे, सर्वत्र असे योगिया। आकाश सर्व पदार्थात असतेच, पण सर्वांना काही ते दिसत नाही। त्याप्रमाणे योगी दृश्य आणि द्रष्टा याहून भिन्नत्वाने सर्वत्र असतो। नभ नखोंचे सांबळे, जळे नावणव्याचे निजाळे, नभता ज्वाळान वेगळे, असे सगळे टवटवीत। पहारीने आकाशाला भोग पडत नाही किंवा वणव्याने ते जळत नाही, ते ज्वाळांपासून वेगळे नसूनही टवटवीत राहते। तैसी योगियासी द्वंद्वे सकळे, बाधू न शकती कवणे काळे, नभता द्वंद्वा वेगळे, स्वरूप सगळे शोभत। त्याप्रमाणे योग्यालाही शीतोष्णादी द्वंद्वे कधीही बाधू शकत नाहीत। द्वंद्वातीत नसूनही त्याचे स्वरूप शोभत असते। योगिया छेदावया लवलाहे, सोडिले शस्त्रांचे समुदाये, तो शस्त्रांमाजी आपणिया ते पाहे, नरूपती घाये जेवी गगना। योग्याला तोडण्यासाठी त्याच्या अंगावर शस्त्रांचे भारे जरी टाकले तरी तो त्या शस्त्रात स्वतःलाच पाहत असतो। त्यामुळे आकाशावर जसा घाव बसत नाही तसा त्यालाही शस्त्रांचा घाव लागत नाही। जे जे द्वंद्व बाधू आले, ते ते स्वरूप देखे आपुले, सहजे द्वंद्व भावा मुकले, अबाधित उरले निजरूप। जे जे द्वंद्व त्याला बाधावयास येते, ते ते आपलेच स्वरूप आहे असे त्याला वाटते। त्यामुळे ते द्वंद्व सहजच द्वंद्व भावाला मुकते आणि आत्मस्वरूपाने उरते। गगन बुडाले दिसे डोही,
परी ते उदके भिजलेची नाही, तैसा सोनिया सर्व देही, अलिप्त पाही योगिया. आकाश डोहात बुडालेले दिसते, परंतु ते पाण्याने भिजत नाही. तसाच योगी सर्व देहात राहून अलिप्त असतो. आकाश चिखल माखू जाता, तेन माखे माखे लाविता, तैसा योगिया दोषी म्हणता, दोषू सर्वथा म्हणत्यासी. आकाशाला जर चिखल माखावयाला गेले तर तो आकाशाला न माखता लावणाराच माखून टाकतो. त्याप्रमाणे योग्याला दोष लावणारा स्वतःच दोषी ठरतो. गगन असोनिया जनी, मैळे ना जन घसणी, तैसा योगिया सकळ कर्मे करूनी, कर्मठपणी न मैळे. आकाश लोकात असून ते त्यांच्या संसर्गाने कधी मळत नाही. त्याप्रमाणे योगी सर्व कर्मे करूनही कर्मठपणाने कधी मलिन होत नाही. मोठे बांधिता आकाशाते, चारी पालव पडती रिते, ते विकर्मी बांधिता योगिया ते, कर्म तेथे निष्कर्म. घटा माझी आकाश असे, ते वाचकी जे घटाकाशे, पाहता घटा सबाह्य समरसे, आकाश असे परिपूर्ण. आकाशाची मोड बांधू गेल्यास चारही पदर रिकामे पडतात. त्याप्रमाणे योग्याला कर्माने बांधू लागल्यास ते कर्मच निष्कर्म बनते. घटातील आकाशाला घटाकाश म्हणतात, परंतु समत्वाने पाहू गेल्यास घटाच्या आत आणि बाहेर आकाश परिपूर्ण भरलेले आहे. तैसा आत्मा म्हणती देही, तव तो देहा सबाह्य पाही, देह मिथ्यात्वे ठाईंचे ठाई, चिन्मात्र पाही परिपूर्ण. त्याचप्रमाणे आत्मा देहात आहे असे म्हणतात, पण तो देहाच्या बाहेरही भरलेला आहे. देह मिथ्यत्वामुळे जागच्या जागी राहतो आणि चैतन्य परिपूर्ण असते. नभ पृथ्वी रजेन गदळे, उदके करीन पघळे, अग्नीचे निज्वाळेन जळे, वायू बळे उडेना. आकाश पृथ्वीवरील धुळीने मलिन होत नाही, जलाने भिजत नाही, अग्नीच्या ज्वाळांनी जळत नाही, वायूच्या सोसाट्याने उडत नाही. कडकडीत आभाळे, येऊनी आकाश झांकोळे, त्या समस्ता नभना तळे, अलिप्त बळे संस्थित. घनदाट मेघांनी आकाश झाकून जाते, पण त्या अभ्रांनी ते लिप्त होत नाही. आपल्या जागेवर जसेच्या तसेच अलिप्त असते. तैसेची योगियासी, असता निजात्म समरसी, काळे सृजिलिया गुणांसी, वश्यत्यांसी तो नव्हे. त्याचप्रमाणे योगी आत्मस्वरूपात समरस झाला म्हणजे काळाने उत्पन्न केलेल्या गुणांना वश होत नाही. काळाचे थोर सामर्थ्य जाण, देहासी आणि जरा मरण, योगी देहातीत आपण, जन्म मरण न देखे. काळाचे सामर्थ्य फार मोठे आहे. तो देहाला जरा मरण देतो, पण योगी देहातीत असल्यामुळे तो जरा मरणांकडे पाहतच नाही. स्वप्नी चिंतामणी जोडला, सवेची अंधकूपी पडला, जागा जाहल्यान म्हणे नाडला, तैसा घडला देह संगू. एखाद्याला स्वप्नात चिंतामणी सापडला आणि तो लगेच अंधकूपात पडला, तर जागा झाल्यावर तो मी नाडलो म्हणून शोक करीत नाही. त्याप्रमाणे योग्याचा देहसंग असतो. जो ब्रह्मादी देहांसी खाये,
तो काळुवंदी योगियाचे पाये, जो काळाचाही आत्मा होये, निधडा पाहे महाकाळू. ब्रह्मदेवादिकांच्याही शरीराला खाणारा काळ योग्याच्या पायांना वंदन करतो. योगी काळाचाही आत्मा असल्यामुळे तो महाकाळ आहे. विजू कडकडूनी आकाशी, तेजे प्रकाशी गगनासी, गगन नातळे ते विजूसी, असोनी तिशी सबाह्य. वीज आकाशात कडाडून आकाशालाच आपल्या तेजाने प्रकाशित करते, पण आकाश तिच्या अंतर्बाह्य असूनही तिच्या योगाने लिप्त होत नाही. तैसा सत्वगुण प्रकाशी ज्ञान, त्यासी योगिया नातळे जाण, ज्ञान स्वरूप निखळ आपण, वृत्ती ज्ञान मग नेघे. तसा सत्वगुण ज्ञानाला प्रकाशित करतो, पण योगी त्यालाही स्पर्श करीत नाही, कारण तो स्वतःच शुद्ध ज्ञान स्वरूप असतो. त्यामुळे तो वृत्ती ज्ञान घेत नाही. झालिया सूर्य उदयासी, दीप प्रभा नये उपेगासी, तेवी सहज आलिया हातासी, वृत्ती ज्ञानासी कोण पुसे. सूर्योदय झाला म्हणजे दिव्याच्या प्रकाशाचा जसा उपयोग नसतो, त्याप्रमाणे ज्ञान सहज हाती आल्यावर मग वृत्ती ज्ञानाला कोण विचारतो. सत्वे प्रकाशिले ज्ञान, ते आवडोनी नेघे जाण, अथवा खवळल्या रजोगुण, कर्मठपण त्यान ये. सत्वाने प्रकाशित केलेले ज्ञान तो योगी मोठ्या प्रेमाने स्वीकारित नाही, किंवा रजोगुण खवळला तरी त्याला कर्मठपणा येत नाही. हो का तमोगुणाचे निमेळे, क्रोध मोहांसी नातळे, गुणातीत झाला बळे, बोध कल्लोळे स्वानंदे. किंवा तमोगुणाच्या बळाने तो क्रोध मोहासही स्पर्श करीत नाही. तो स्वानंद समुद्रातील ज्ञान तरंगाने बळेच गुणातीत झालेला असतो. उदकासी गुरुपण, आले ते ऐक लक्षण, अवधूत म्हणे सावधान, नृपनंदन यदुरवीरा. हे नृपनंदना यदुवीरा, आता जलाला गुरुपणा कसा आला ते लक्ष देऊन ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.